रेती तस्करांवर सेलू पोलिसांची कारवाई, 2 ट्रॉलीसह माल जप्त। सेलू पोलिसांनी दुधना नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या 2 ट्रॅक्टरवर सापळा रचून कारवाई करता दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे। ही धडक कारवाई 2 नोव्हेंबर रोजी उशिरा रात्री करण्यात आली। पहिल्या कारवाईत धनराज भाऊसाहेब काष्टे वय 19 वर्ष राहणार काजळी रोहिणा यास केबा शाळेजवळ ट्रॅक्टरसह पकडण्यात आले। त्याच्या ताब्यातून हिरव्या रंगाचे जॉन डियर 5045D कंपनीचे ट्रॅक्टर MH32AH 2125 आणि विना क्रमांकाची भगव्या रंगाची ट्रॉली मिळाली। ट्रॉलीमध्ये अंदाजे 1 ब्रास रेती आढळली। एकूण मालाची किंमत सुमारे 4.55 लाख इतकी आहे। तर दुसऱ्या कारवाईत रहीम खान लतीफ खान पठाण वय 28 वर्ष राहणार राजेवाडी यास तिरंगा गट्टू कारखान्याजवळ अडविण्यात आले। त्याच्या ताब्यातून विना पासिंगचे जॉन डियर 5045D ट्रॅक्टर व फिकट लालसर पांढऱ्या पट्ट्याची विना क्रमांकाची ट्रॉली ज्यात अंदाजे 4 लाख किमतीची वाळू जप्त करण्यात आली। तर एकूण 1 ब्रास अंदाजे 5000 किमतीची रेती आढळून आली। एकूण रक्कम 4,55,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दोन्ही आरोपींनी शासनाची परवानगी न घेता दुधना नदीपात्रातून रेती उत्खनन करून वाहतूक केल्याचे निष्पन्न झाले आहे। शासनाचा महसूल बुडविण्याच्या उद्देशाने त्यांनी बेकायदेशीर वाळू विक्री केल्याप्रकरणी कलम 303(2) भान्यास 2023 सह कलम 48(7) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले असून दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार तेलंगे करीत आहे।